इथेच थांबा, मी आले. हो. मती, हा ही बाईक या माझ्या गुडघे दुखीमुळे मला स्टूलावर नाही चढता आलं, नाहीतर आज सुसाईड पक्की होती. दार का उघडं ठेवलं मग? मेल्यावर आपण दार कसं उघडणार मी? चोरी झाली असती तर? अगं तेच हवं होतं मला, कुणीतरी यावं आणि मला चोरून यावं. जुनं फर्निचर नेतील कारण त्याची किंमत असते, पण म्हाताऱ्यांची किंमत घरच्यांना नाही आणि बाहेरच्यांना करू द्यायची नाही. या कोण? फ्रेंड्स. माझ्या तर वाटत नाही. माझ्या आहेत, मती आणि रुमी. ए गब्बू, पोरं बाळ सोडून कुठे येतेस ग? एक्सक्यूज मी सिंगल आहे. सिंगल पोरीनं पोरं नसतात काय? सांगते मला. तिचं लग्न व्हायचंय. लग्नाआधी पोरं? कसं सांगू आता? केलेली पाप शुभ्र सांगायची नसतात. ग्रँडी, अरे गप्प बस, त्यांना छळू नकोस. सॉरी गर्ल्स. इट्स ओके. आता काय? आणि तू छळ करतेस तो? हा तोच आहे ना मॅगीचा पाठलाग करणारा? हो. काय माई, आज पण आत्महत्या फेल ना? तू चढ ना, लावून घे ना पाच. तसं पण तुमच्यातला एक गेल्याशिवाय घर शांत होणार नाही. चढ. मी काय केलंय? मी पण काय केलंय? मग जिने केलंय तिला काहीच फरक पडत नाहीये ना. म्हणून मी या घरात राहत नाही. घरातल्या गाड्या फक्त फिरवता येतात. आणली आहे मी ती परत. मग उपकार नाही केले. तशी पण ती तुझी नाहीये. एक मिनिट, माझ्या नवऱ्याने आणले. हिला का बोलवलं इकडे? गाडी परत करायला आले मी. फक्त म्हणजे आज तुझ्या माईची डेथ अॅनिव्हर्सरी आहे. जाऊ दे ग माई, जिच्यासाठी फॅमिलीच मेले तिला काय फरक पडणार आहे? माझ्या फ्रेंड्स समोर माझी इन्सल्ट करतोयस तू. कौतुक करण्यासारखं काय बाकी ठेवलंयस? गर्ल्स, आय एम सॉरी. निघा. तू गो. चल. तू पण जा ना. काय प्रॉब्लेम आहे? तू प्रॉब्लेम आहेस. मी प्रॉब्लेम आहे? हो. ग्रॅनी याला सांगून ठेव माझ्याशी बोलू नकोस. काय बोलते? माझ्याशी बोल, समोरासमोर. तो तिचा बाप आहे आणि तोही जिवंत. जाऊ दे, आपण जास्त खोलात नको पडायला. पण तिने आपल्याला डायरेक्ट घराबाहेर काढलं ग. आता 4 चौघात स्वतःचा इन्सल्ट होत असेल तर मी पण हेच केलं असतं. आता काय मग, कुठं सॉरी आज काही नाही. थोडं समजून असं बोल ना. मॅगी तिची कार ड्रॉप करायला तिच्या घरी घेऊन गेली आणि तिच्या फॅमिली मॅटरमध्ये अडकली. मग काय, भांडण फार टोकाला गेलं आणि तिने आम्हाला घरातून बाहेर काढलं. आणि तुम्ही गुमान निघून आलात. आता हकलल्यावर काय करणार ना. आणि तसाही तो तिचा पर्सनल प्रॉब्लेम आहे, म्हणून आम्ही आलो निघून. हे बघ, तुला एकटीला प्रवास करायला न मिळणं हा तुझा पर्सनल प्रॉब्लेम होता. तो तिने सॉल्व केला. का केला? मग ती दोस्तीमध्ये ना कधी मतलबी नाही बनायचं. त्या दोस्तीचा मतलब शोधायचा. कळते? मजा कर. तू जेव्हा जेव्हा या घरात येतेस ना तेव्हा तेव्हा हेच घडतं. सुरुवात तूच करतोस. या घरात ह्या आवाजात माझ्याशी बोललेलं चालणार नाही. जास्त तोंड वाजवायची गरज नाहीये.
माझ्या सेल्फ रिस्पेक्टला जर हर्ट केलं ना तर मी बोलणारच. सेल्फ रिस्पेक्ट? बघ घे माईक, ज्या मुलीला सेल्फ रिअलायझेशन ठाऊक नाही ती सेल्फ रिस्पेक्टच्या गोष्टी करते. नॉनसेन्स. मला ना तुझ्याशी भांडण्यात काही एक इंटरेस्ट नाहीये. हो, भांडण्यात इंटरेस्ट नाहीये? मग माझ्या गाडीत इंटरेस्ट आहे तो काढ ना आधी. गिव्ह द ब्लडी कीज अँड जस्ट फॉर गेट लॉस्ट. खूप पुळका आहे ना तुला त्या गाडीचा? हं? खूप पुळका आहे ना? जाऊन ठोकूनच आणते कुठेतरी तिला. मॅगी मॅगी. तुम्ही गेलात नाही अजून? तुला एकटीला सोडून कसं जाणार? बरोबर नाही वाटत ते. चला चला. ओळखतेस का? गोव्या जिच्या बरोबर मजा मजा केली ती एक ड्रग पेडलर आहे, माहित नव्हतं तुला? गोव्यात कशाला आली होतीस? मी कोल्हापूरला गोव्यात कशाला आली होतीस? टूरला आले होते. की नशा करायला आली होतीस? परबबाई. होय साहेब. आई वडिलांना बोलून घ्या. हो सर. जिमी सर? येस सर. सर ही लहान आहे, तिचा काहीच संबंध नाही आहे सर. तुमची मुलगी ना? अक्कल नाही आहे तुमच्या मुलीला. ज्या मुलांसोबत राहते ते ड्रग्ज घेतात, ड्रग पेडलिंग सुद्धा करतात आणि या लहान मुलांना सॉफ्ट टार्गेट करतात. नॉन बेलेबल केस आहे सर, काय करायचं सांगा. सर ती पुन्हा असं नाही करणार, मी शब्द देतो सर. मी पाया पडतो. अरे पाया काय पडता जिमी सर? तुम्ही इथले इतके प्रतिष्ठित व्यक्ती आहात, पण तुम्ही जे काय इतक्या वर्षात कमावलंय ना, एका क्षणात गमावलंय ना. तुम्ही यांना मनासारखं करायला देता, पण यांना घरच्यांचा विचार सुद्धा येत नाही. जा घेऊन जा यांना आणि समजावा जरा. थँक्यू सर. तुझ्या बापामुळे जाऊ देतोय तुला घरी. चला निघा. चल चल.